पण त्यांचं उत्तर असं येते की आम्ही परवानगी दिलेली नाही. तुळजाई कला केंद्राचा परवाना वरच्यावरी आहे असे उडवाउडवीचे उत्तर आहेत त्यांची. आणि 2 परवाने आणखीन आहेत, प्रस्ताव आहेत 2 कला केंद्राचे, पण त्यांना ही मंजुरी दिलेली नाही असं ते बोलतात ग्रामपंचायत. एक पापाचा अंत होणार आहे आणि तो म्हणजे व्हायला लागलेला आहे पापाचा अंत. म्हणजे प्रत्येक वेळी काय प्रत्येक महिला गाडीवर जाऊ शकत नाही, चलत यावंच लागतं तिला, रिक्षाने जावं लागतं ना महिलेला. आणि एक भीतीच वाटते ना, म्हणजे दहशत मनामध्ये राहतेच ना. आता त्या गोष्टी म्हणल्यानंतर हे सर्वसामान्याच्या लक्षातही येतं. म्हणजे परिस्थितीच तशी घडली ना तिथून. पूर्ण कला केंद्र बंदच झाले पाहिजे आमची अशी मागणी. आणि जर ह्याच्यामध्ये नाहीच प्रशासनाने दखल घेतली तर आम्ही आमच्या पिंपळगावमधूनच उपोषण चालू करणार. आज त्या लाडक्या बहिणीचे संसार जर हे वाचवू शकत नसतील तर काय करायचं असल्या भावांचं आम्हाला? आम्हाला हे भाऊच नकोत ना. आणि तुम्ही हे तात्काळ नाहीच बंद केले तर आमच्या गावोगावी तुम्हाला म्हणजे आम्ही येऊच देणार नाही. आमदार नाही, खासदार नाही, कोणालाही नाही. गावबंदीच राहील आमच्या महिलांकडून त्यांना. मागच्या 5 सप्टेंबरला गोविंद बर्गे नावाच्या एका माजी उपसरपंचानं आत्महत्या केली. आता ते प्रकरण हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. बार्शी पोलिसांमध्ये या संदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे. पूजा गायकवाड नावाची एक नर्तिका आहे जी बार्शी तालुक्यातील एका कला केंद्रावर त्या ठिकाणी ती नृत्य करत असायची आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. या प्रकरणामधून हा सगळा प्रकार झाला असल्याचं आता सांगितलं जातं आहे. पूजा गायकवाडला अटक आहे, तिची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीदरम्यान काही खुलासे झालेले आहेत. काही जमिनी खरेदी करण्याचं किंवा प्लॉट खरेदी करण्याचं जे काही खरेदी खत आहे ते बाहेर येत आहेत. पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे. काही खरेदी खतावर गोविंद बर्गे जे आहेत हे त्या ठिकाणी साक्षीदार आहेत असं सुद्धा माहिती येत आहे. हे सगळं प्रकार नेमकं काय सुरू आहे, या प्रकरणामध्ये एका कला केंद्राचा जो आहे तो संबंध येत आहे तो बार्शी तालुक्यातील पिंपळगाव कमलेश्वर या हद्दीमध्ये आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव कमलेश्वर या हद्दीमध्ये आहे. तुळजाई कला केंद्र असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि या कला केंद्राशी या बर्गेंच्या मृत्यूचा संबंध येतो आहे. मात्र हे कला केंद्र आजच नाही तर मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेलं आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी महिलांनी जे आहे ते हे कला केंद्र बंद करण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. आता त्यावर नेमकं काय ॲक्शन घेण्यात आलेली आहे, हे कला केंद्र बंद आहे का किंवा मग या कला केंद्राला कुठून परवाना, कशा प्रकारचं पाठबळ मिळालं, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी स्वतः गावामध्ये आहे. ह्या गावामधल्या काही महिला आहेत, काही पुरुष येतात आणि तक्रारदार महिला माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमका हा प्रकार काय होता, त्यांनी कधी तक्रार केलेली होती, त्याला तक्रारीला काय प्रतिसाद मिळाला, जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे काही आदेश दिले होते का. ताई तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा चर्चेनं या प्रकरणामुळे चर्चेत आलेलं हे प्रकरण आहे. मात्र तुम्ही 20/8लाच हे निवेदन दिलेलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांकडं हे कला केंद्र बंद करण्यात यावं. काय कारण होतं बंद करण्यात मागणी करण्याचं? कारण की तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आणि शेत जमीन घरच्यांना त्रास व्हायला लागला आणि पैसा सगळा भरपूर तिकडंच चालला ना पोरांचा, तरुण पिढीचा. आणि समजा 20 ते 21 गावाला याचा त्रास आहे. बरं ह्या गावामध्ये, ह्या गावाच्या हद्दीमध्ये तुमच्या हे आपण ज्या गावामध्ये उभा आहोत या सरपंचांनी त्यांना परवाना वगैरे दिलेला आहे का? मी जेव्हा त्यांना काल फोन करून विचारलं की तुमच्याकडे काही परवाना आहे का, तर सरपंचांनी सांगितलं आमच्याकडे काही त्यांना आम्ही ठराव वगैरे काही घेऊन दिलेला नाही. अशी काही माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ग्रामपंचायत लेवलवर काही विचारणा केली आहे का कोणाला? मी ग्रामपंचायत लेवलला विचारपूस केलेली आहे, पण त्यांचं उत्तर असं येते की आम्ही परवानगी दिलेली नाही. तुळजाई कला केंद्राचा परवाना वरच्यावरी आहे असे उडवाउडवीचे उत्तर आहेत त्यांची. आणि 2 परवाने आणखीन आहेत, प्रस्ताव आहेत 2 कला केंद्राचे, पण त्यांना ही मंजुरी दिलेली नाही असं ते बोलतात ग्रामपंचायत. पोलीस ठाण्यामधून सुद्धा त्यांना परवाना लागतो. अशा प्रकारचे काही कला केंद्र जर चालवायचे असतील तर त्यांना परवाना लागतो. त्या संदर्भात काही माहिती घेतली का तुम्ही? थोरात साहेब आले होते, कारण की ज्यावेळेस कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं 20/8ला त्यावेळेस थोरात साहेब चौकशीसाठी आले. ते एक पत्र काढलं होतं त्यांनी मला, SP-नी त्यांना, म्हणजे SP-ना एक दिलं आणि मला एक पाठवलं त्यांनी. ते पत्र काय म्हटलं होतं पत्रात? त्या पत्रात म्हणजे त्या पत्राविषयी चालते ते चौकशी करण्यासाठी महिलांशी संवाद करावा म्हणून. पण थोरात साहेब समजा वाशी पोलीस स्टेशनचे जे उपनिरीक्षक आहेत संग्राम थोरात, त्यांचं असं म्हणणं आलं, त्यांना एक प्रश्न केला मी की कला केंद्र बंद झालं पाहिजे आणि बंद करा तुम्ही, कारण की ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, त्यांना बंद करताही येतं. त्यांचं म्हणणं आलं की ते आमच्याकडं नाही, आमच्या डिपार्टमेंटचा काहीही संबंध येत नाही. आणि त्यांचं एक म्हणजे कुठंतरी गोष्ट खटकली आम्हाला त्यांची, की त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही प्रत्येक महिला सह्या करा आणि अंगठे ठसे मारा तक्रारी अर्ज करून. तर तसं तर आम्ही तक्रारी अर्ज केलेला आहे. हे तक्रारी अर्ज आमचा. या अर्जावर काय दखल घेतली पोलिसांनी? पोलिसांचं काय म्हणजे
दडपशाहीच म्हणायचं पोलिसांची. म्हणजे पाठराखण कोण करतं? पोलिसच करतात ना त्यांची. तरी तुम्ही निवेदन दिलं, गावकऱ्यांचा तुम्हाला कसा सहभाग? आता तुमच्यासोबत काही महिला आहेत, मात्र त्यांना कोण पाठबळ देतं? आता पोलिसांकडून परवाना नसेल, ग्रामपंचायतकडून परवाना नसेल, तर कोण ह्यांना सहकार्य करतं? कसं जबरदस्ती आहे ते सगळं? वाशीचे तहसीलदार म्हेत्रे साहेब आहेत. त्यांनी एकतर 17/6/2025 म्हणजे 3 दिवस अभ्यास केला त्यांनी, 17 तारखेपासून, आणि 20 तारखेला स्वतः येऊन तिथं त्यांनी तो परवाना रद्द केला म्हेत्रे साहेबांनी. आणि त्याच्यानंतर 8 दिवस ते बंद राहिलं, आणि नंतर ते 9व्या दिवशी डीजे लावूनच चालू झालं ते. मग ह्याची पाठराखण करतो कोण? हां, म्हणजे बंद केलं, मात्र दुसऱ्या दिवशी थेट सुरू झालं ते, आणि त्यांनी वाजव करून सगळं सुरू केलं. 8 दिवस ते बंद राहिलं. म्हेत्रे साहेबांनी रद्द केल्यानंतर परवाना 8 दिवस ते बंद राहिलं, आणि नंतर 9व्या दिवशी डीजे लावूनच त्यांनी ते चालू केलं. मग पाठबळ कोणाचं याला? कोण देतं? गावातले स्थानिक काही पॉलिटिकल लीडर्स किंवा मग आसपासचे काही त्याला मदत करतात का मदत करतात? काय त्यांचे लागे बांधे आहेत, काही माहिती आहे? आता त्यांचे, आता कसं आहे, ग्रामपंचायत हद्दीमध्ये तर पिंपळगाव हद्दीमध्ये ते नाही दिले म्हणतात. त्यांचे उत्तर आहेत. हद्दीत येतं का पिंपळगावचे? पिंपळगाव हद्दीमध्येच आहे ना तो. नाही म्हणतात म्हणजे ते तुम्हाला चक्क ते उडून लावतात? हां, उडवाउडवीचे उत्तर आहेत. तशी मी त्याची संचिकाही मागवलेली आहे. तुळजाई कला केंद्राची संचिका मागवलेली आहे. पण आता काय पुढची ॲक्शन आहे तुमची? हे सगळं बंद व्हायला पाहिजे, ह्याच्यामुळून काय नुकसान व्हायला लागले किंवा ह्या सगळ्या गोष्टी? आता एक तर बघा, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, आता तिचं देवीचे जर नावं असतील त्या कला केंद्राला, तर हे कुठंतरी तिलाही सहन होई नाही. ते एक पापाचा अंत होणार आहे, आणि तो म्हणजे व्हायला लागलेला आहे पापाचा अंत. नाही, पण आता तुम्ही एवढा लढा लढून मागे तुम्ही सांगितलं किंवा ते बंद केलेलं असताना डीजे लावून ते पुन्हा सुरू करण्यात आलं, म्हणजे कुठेतरी ते तुम्हाला खालीपणा दाखवण्यासाठी किंवा आम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या मागे फार मोठी ताकद आहे असं सांगण्यासाठी हे सगळं होतं. त्यांना तसंच वाटत असेल काहीतरी. मग आता काय पुढची ॲक्शन आहे? तुमच्यासोबत गाववाले उभा राहतात का? तुमचा काय निर्णय आहे का? मोर्चा काढणं किंवा मग काही जिल्हाधिकारी कार्यालयाला धरणे, उपोषण काही? आमचं आता उद्या 17 सप्टेंबर आहे, तर आम्ही पालकमंत्र्यांना एक निवेदन देणार आहोत. पालकमंत्र्यांना या कला केंद्रावर आणखी काही प्रकार घडलेले तुमच्या कानावर आलेत का? गावातले आसपासचे प्रकार, जसं बर्गेंचं घडलं किंवा असे काही घडले नसतील, पण तर काही छोट्या मोठ्या गोष्टी काही घडलेल्या आहेत का की ज्याने कोणाला इजा पोचलेली आहे गावातल्या लोकांना काही वगैरे? आता तरुण पिढी तर आमच्या इथं सगळी बरबादच झालेली आहे, आणि डायरेक्ट म्हणजे धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीलाच आहे ते तुळजाई कला केंद्र. तर बीड जिल्ह्याचेही येतात, गोंधळ करून जातात, म्हणजे वारंवार तिथं बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तशी पोलीस स्टेशनला त्याची म्हणजे त्यांचं पूर्ण रेकॉर्ड जर बघितलं तुम्ही तर तिथं तुम्हाला बघायला भेटेल. तुमच्या जात असताना ते कॉर्नरला जे एकदम काही फुटाच्या मीटरच्या अंतरावर आहे, जाणे येण्यासाठी काही अडचणी किंवा रात्री अपरात्री कुणी जात येत असताना काही होता का तुम्हाला? काही म्हणजे महिला असतील किंवा मुली असतील, कधी रात्री उशिरा झाला, काही प्रॉब्लेम आला असं? एक दहशत आहे ना महिलांना त्याची. म्हणजे तुम्ही संध्याकाळी तिथून जा करू शकत नाही? मग जा तर करतातच ना, शेती असते म्हणजे प्रत्येक वेळी काय प्रत्येक महिला गाडीवर जाऊ शकत नाही, चलत यावंच लागतं तिला, रिक्षाने यावं लागतं ना महिलेला. आणि एक भीतीच वाटते ना, म्हणजे दहशत मनामध्ये राहतेच ना. आता त्या गोष्टी म्हणल्यानंतर हे सर्वसामान्याच्या लक्षातही येतं, म्हणजे परिस्थितीच तशी घडली ना तिथे. तिथून तुम्ही महिला एखादी समजा एकटी वगैरे जाऊ शकत नाही, मला दहशतच आहे. हो आहेच ना. तर आता भविष्यातला काय निर्णय असेल, उपोषण मोर्चे वगैरे? भविष्यात तर आम्ही एक आता उद्या निवेदन देणार आहेत, आणि आमचं म्हणणं असं आहे की आता म्हणजे मर्यादित पिंपळगावच नाही तर हे धाराशिव जिल्ह्यामधले पूर्ण कला केंद्र बंदच झाले पाहिजे, आमची अशी मागणी. आणि जर ह्याच्यामध्ये नाहीच प्रशासनाने दखल घेतली तर आम्ही आमच्या पिंपळगावमधूनच उपोषण चालू करणार. इथंच गावात उपोषणाला बसणार? हे शक्य आहे का सगळं? तुम्हाला मागच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं आम्ही बंद करायला लावलं, मात्र नंतर सुरू झालं. शक्य आहे का तुम्हाला हे सगळं जिल्हाभरात बंद करणं आहे का शक्य? का शक्य होणार नाही? महिलांनी जर लढा दिला तर ते शक्यच आहे ना. म्हणजे तुम्ही गावगाव ह्या सगळा लढा उभारणार? हो, गावोगावी लढा उभाच करणार आम्ही. आता पोलिसांना, इथल्या ग्रामपंचायतच्या लोकांना, तहसीलदारांना काय सांगाल, काय आव्हान आहे? आता तहसीलदार साहेबांना तर आव्हान, त्यांनी अगोदरच ते बंद केलं, कारण की त्यांनी कला केंद्रावर अभ्यास केला होता 3 दिवस, त्याच्यामुळं त्यांना हे आव्हान द्यावंच लागेल, कारण की बंदच झालं पाहिजे. आणि लाडक्या बहिणीचे संसार वाचवायचे असतील तर हे बंदच करावं लागेल ना. प्रशासनानं एकीकडे लाडक्या बहिणींना मागे 1,500 रुपये देऊन त्यांची बोलवण वगैरे केली, आता बंदही झालेले आहेत, मात्र ते बंद झालेले असताना कुठंतरी वेगळ्या मार्गाने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या आता लाडकी बहीण म्हणतात, देवा भाऊ, शिंदे भाऊ, अजित भाऊ, लाडकी बहीण म्हणून काय उपयोग आहे सांगा ना. आज त्या लाडक्या बहिणीचे संसार जर हे वाचवू शकत नसतील तर काय करायचं असल्या भावांचा आम्हाला?
आम्हाला हे भाऊच नकोत ना, आणि तुम्हीही आम्हाला लाडक्या बहीण म्हणू नका. एक आमच्या लाडक्या बहिणीचा त्यांनी उपयोग करून घेतला मतदानापुरता, आणि स्थानिक जे असतात आमदार खासदार हे असतात त्यांनीही आमचा उपयोगच करून घेतला ना. ज्यावेळेस त्यांना म्हणजे 5 वर्षांनी त्यांना लाडकी बहीण लगेच आठवती, त्या 5 वर्षात तुमची लाडकी बहीण मेली का आहे हे सुद्धा बघायला येत नाहीत ना. गरज लागली की लाडकी बहीण, आणि लाडक्या बहीण आमच्या भोळ्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा जिल्हा परिषद असेल तर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या स्थानिकच्या विधानसभा आमदारांना जिल्ह्याच्या खासदारांना काही निवेदनं जाऊन देणार आहेत की बाबा आमची दखल घ्या, हे सगळं बंद करा, जिल्ह्यातलं बंद करा, अशी काही मागणी करणार आहे? तुमच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना एकच आवाहन करू शकते, जर तुम्ही हे तात्काळ नाहीच बंद केले तर आमच्या गावोगावी तुम्हाला म्हणजे आम्ही येऊच देणार नाही. आमदार नाही, खासदार नाही, कोणालाही नाही. गावबंदीच राहील आमच्या महिलांकडून त्यांना. तर अत्यंत गहन आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणींना निवडणुकीपुरते पैसे द्यायचे, निवडणुकीपुरतं मतदानासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. एक प्रकारे त्यांना एक लाच दिल्यासारखा हा सगळा प्रकार आहे. आणि निवडणुका झाल्यानंतर त्यांचं विसरून जायचं. बरं, ते विसरून द्या, मात्र गावामध्ये अवैध धंदे आहेत, अवैध व्यवसाय आहेत, अवैध दारू विक्री आहे, या सगळ्या गोष्टी असताना प्रशासनाकडून बंद घातलेल्या असलेल्या या कला केंद्राला जे आहे ते पुन्हा एकदा परवानगी कशी मिळते, कुणाच्या जोरावर हे कला केंद्र सुरू आहेत. 8 दिवसापूर्वी बंद केलेलं कला केंद्र पुन्हा 8 दिवसांनी DJ वगैरे वाजवून म्हणजे यांना खाली दाखवून जे आहे ते सुरू करण्यात येतं. याला पाठबळ नेमकं कुणाचं आहे, अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी महिलांनी उपस्थित केलेला आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये ही कला केंद्र म्हणजे हेच नाही तर जिल्ह्यातली सगळीच कला केंद्र बंद करण्यात यावीत, गावोगावी उपोषणं केली जातील. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला गावात येऊ दिलं जाणार नाही, त्यांच्यासाठी गावबंदी असेल असा इशारा इथं महिलांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, वाशी.